नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला अद्वैत अजूनही तसाच उभा आहे. हे बघून सरोज त्याला सांगत असते, अद्वैत अवॉर्ड घे, अजून म्हणजे अवॉर्ड घे पटकन. मग त्याच्यानंतर अद्वैत पण येस आई असं म्हणतो, पण त्याचं लक्ष अजून कला येत नाही आहे, त्याच्याकडेच आहे. आणि मग तो काय करतो बघा, पुढे जातो आणि अचानक त्याला तिथे माईक दिसतो. तर तो माईक तो स्वतःच्या हातात घेतो आणि आता बघूया काय म्हणतोय अद्वैत तो. कारण अद्वैत अजूनही कलाच्या विचारामध्येच आहे आणि त्याला ते आठवतंय की कला कशी त्या गुंडांच्या बरोबर तिथे भांडत होती, कशी बाजू घेत होती अद्वैतची. आणि त्यामुळे अद्वैत आता बोलायला सुरुवात करतो की असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असं म्हणून तो बोलायला सांगतो. आणि माझ्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे आता सरोजचे आणि सगळ्यांचे डोळे मोठे झालेत बरं का. आणि तोपर्यंत एकदम तो म्हणतो की खरे. आणि असं म्हटल्यानंतर सरोजचा चेहरा पडलेला बघून इकडे रोहिणीला उकळ्या फुटतायत आणि आबा मात्र खुश झाले, तिथे बाकी सगळ्या गोष्टी खुश झालेत. आणि म्हणते ते खरे म्हणजे कला खरे चांदेकर असं तो नाव घेतो. आणि तोपर्यंत दारात कला आलेली आहे आणि तिच्याकडे बोट दाखवून तो म्हणतो की माझी बायको असं म्हणून. आणि आता सगळेजण कला आले ते तिकडे मागे बघायला लागतात. तर अद्वैत पुढे म्हणत असतो की आज मला बिझनेसमन ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार आहे. हे एवढं मोठं अवॉर्ड मिळतं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांचा आम्ही केलेला प्रोजेक्ट जो काही होता तो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच, मिस्टर स्वामीनाथन हे त्यांच्या डिझाईन्सच्या बाबतीत खूप चुझी आहेत, त्यामुळे खूप क्रिटिकल आहेत ते. त्यामुळे ज्यावेळी ते आमच्याकडे क्लायंट म्हणून आले होते त्यावेळेला त्यांना आमची कुठलीच डिझाईन्स आवडली नव्हती. आमच्या फॅमिलीसमोर आता संकट होतं की आता काय करायचं. त्यावेळी माझ्या बायकोने पुढाकार घेतला, तिने प्रचंड मेहनत केली आणि जी डिझाईन्स तिने बनवली ती स्वामीनाथन याने अप्रूव्ह केली असं म्हणून तो सांगत असतो. आणि या मार्केटमध्ये आज ती डिझाईन्स खूप प्रचंड पॉप्युलर आहेत असं म्हणून तो पुढे बोलतो. आम्हाला असंच सांगतायत. आज मला या कार्यक्रमाला पोहोचायला उशीर झाला आणि याच कार्यक्रमाला पोहोचू शकलोय ते फक्त तिच्यामुळेच मी इथे पोहोचू शकलोय. आम्ही इथे येत असताना आमच्यावर काही संकट आली आणि त्या सगळ्या संकटावर मात करत तिनं मला इथे पोहोचवलं. हे इतकं प्रेस्टिजियस अवॉर्ड मला आज मिळतंय ते मी तिच्याशिवाय स्वीकारणं मला योग्य वाटत नाही असं म्हणतो. माईक ठेवतो आणि एकदम कलाकडे म्हणजे स्टेजच्या पुढे जातो. तर कला म्हणते मी येऊ असं. तिला पण वाटत नाही की तिला बोलवलेलं अद्वैत वरती, पण तिला अद्वैत इथे वरती बोलवतो आणि स्वतः इथे हातामध्ये देतो बरं का. कला निघून जाते आणि तो असं म्हणजे बोलत असताना सगळी टाळ्या वगैरे वाजवतात. नैनाचा राग मात्र मनातल्या मनात इथे धुसफुसतोय. अद्वैत जेव्हा कलाचं कौतुक करत असतो, सांगत असतो, त्यावेळेला सरोजचा चेहरा पण इथे पडलेला दाखवलाय. म्हणजे कशाला कौतुक असं दाखवलंय. रोहिणी तर उकळ्या फुटतायत रोहिणीला, कारण सरोजला वाईट वाटतंय म्हणून. अशा पद्धतीनं सगळं वातावरण तिथे चालू आहे. आणि आता अद्वैत जेव्हा कलाला स्वतःहून हात देतो त्यावेळेला तर नैना अजूनच इथे धुसफुसते. कला लगेच म्हणजे पुढे जाते अवॉर्ड घ्यायला. आणि आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते प्रेक्षकांना. तर असं हातामध्ये हात दिल्यानंतर किती छान तसा लाईट वगैरे दाखवतात बघा. आणि मस्त वाटतं इथे बघताना. या दोघांची जोडी खरंच आता एकत्र होऊ द्या असं आपण म्हणूया, किती दिवस लांब राहणार ना. तर आता बघा प्रेक्षकांना, इकडे नैनाचं तोंड पडलंय तर इथे वरती गेल्यानंतर अवॉर्ड वगैरे दिलं जातंय. अवॉर्ड देत असताना कलाला स्वतः अद्वैत इथे हात लावायला सांगतो आणि मग कला आणि अद्वैत दोघं जोडीने मिळून हे अवॉर्ड स्वीकारतात. प्रेक्षकगृह खूप खुश झाले, सगळेजण आनंदी होत आहेत. नैना मात्र अजिबात टाळ्या वाजवत नाहीये. आबा पण खुश झालेले आहेत की मग त्याच्यानंतर इथे सगळ्यांना म्हणजे उठून टाळ्या वाजवा असं सांगतात. मिस्टर आणि मिसेस चांदेकरांना असं सगळी उठून उभी राहतात. सरोज तिथेच बसली आहे. पण शेवटी प्रेक्षकांना नाईलाज म्हणून सरोजला पण इथे उभं राहायला लागतं आणि ती सुद्धा उभं राहून या दोघांचं कौतुक करते. छान वाटतंय दोघांचं कौतुक होताना बघून. आता राहुलचं तोंड पडलेलंच आहे. तर आता म्हणजे अवॉर्ड घेतलेला आहे, दोघं एकमेकांकडे बघतायत. कलाच्या नजरेत प्रेम दिसते बरं का भरभरून, पण अद्वैतला या प्रेमाची जाणीव कधी होणार ते बघूया. आबा म्हणतायत बरं झालं तू वेळेवर आलायस, आम्हाला हुरहुर लागली होती. अरे मेहनत तू केलीस पण कौतुकाच्या सोहळ्याला तूच नाहीस तर असं कसं होईल असं आबाई ते म्हणत असतात. आणि मग त्या आबाबाईंनी तुझं रक्षण केलं, शेवटला पुरस्कार तूच स्वीकारला असं म्हणून ते म्हणतात इथे. आणि मग सगळेजण आबांकडे बघतायत. पण तेवढ्यात सोहम म्हणतो, पण दादा आज उत्सव मूर्ती म्हणजे काय या शब्दाचा खरा अर्थ आम्हाला कळला. अरे आम्ही तुझी सगळेच इतकी वाट बघत होतो. ऑर्गनायझर्स पण त्यातले 2-3दा विचारून गेले अद्वैत चांदेकर आहेस कुठे, पण तू आहे ना
नेमक्या टायमिंगवर एंट्री घेतलीस. पण ते फिल्म नसते ना ज्यामध्ये सस्पेन्स असतो, हिरोची एंट्री अशी ढासू एंट्री असते, त्यानंतर थोडा ड्रामा असतो, थोडा रोमांस असतो, ते सगळं जे काही असतं ते आज आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळालं बघ असं म्हणते. तर रोहिणी बघा कशी बघते त्या सोहमकडे. आता रोहिणीचं टार्गेट सोहम होणार आहे बहुतेक. तर सरोज म्हणते अद्वैत तुला यायला उशीर झाला, पण तू आज स्वतःने अवॉर्ड घेतलंयस याचं मला खूप बरं वाटतंय असं म्हणून ती सांगते. आणि पुढे मग पण मला सांग, आमच्या डोक्यावर चांगली तलवार ठेवून तू गेला होतास कुठे, असा अचानक कसा गायब झालास, असा प्रश्न, तुझी अशी अवस्था कोणी केली, हे सगळे प्रश्न सरोज विचारते. तर आता अद्वैत जे काही घडलंय ते इथे सांगायला सुरुवात करतो. ते आपल्याला म्यूटमध्येच दाखवलंय, पण ते जसं जसं सांगत असतो तसं तसं प्रत्येकाचे इथे एक्सप्रेशन कसे बदलत असतात. मग ते गाडीनं कसं ते गाडी कशी आडवी आली, कसं त्याने क्लोरोफॉर्म लावून बेशुद्ध केलं, कसं कलाने त्याला शुद्धीवर आणलं, हे सगळा प्रकार तो इथे अद्वैत सांगतो. मग नैना म्हणते बघितलंच ना राहुल, सगळ्या प्रयत्नात म्हणजे कलामुळे कशी गडबड होते ते, असं म्हणून ती कलाचं म्हणजे सांगते. प्रत्येक ठिकाणी ही मुलगी स्वतःचं डोकं लावते असं म्हणते, म्हणजे कुणाचं भलं म्हणून होऊ देत नाही ही मुलगी असं म्हणते. आणि मग राहुलचं तोंड पण इथे वाकडं झालेलं आहे आता कलामुळे. बघूया पुढे काय होतंय ते. तर आबा म्हणतात जे घडलं ते भयंकरच घडलं. तर घरच्या लक्ष्मीनं तुझं रक्षण केलं असं म्हणायला हरकत नाही, तुला वाचवलं घरच्या लक्ष्मीनं. आणि कला, तू स्वतःची पर्वा न करता आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलीस आणि खऱ्या अर्थानं तू त्याची अर्धांगिनी असल्याचं कर्तव्य बजावलीस, ती निभावलंयस तू असं म्हणून तिचं कौतुक करतात. आणि हे सगळं ऐकून कला खुश होते. पण आबा म्हणतात शेवट चांगला झाला ना, मग सगळं चांगलं झालं. पण इथे कला म्हणते पण आजोबा ती माणसं वाटेत आली म्हणून त्रास देत नव्हती, तर ती त्रास देण्यासाठी वाटत आली होती असं वाटत होती. वाटेल ते बोलत होती, वाटेल तसं वागत होती. आपण ना या प्रकाराच्या मुळाशी जायला हवं असं कला म्हणते इथे. आणि सरोजला पण तिचं म्हणणं कधी नव्हे ते पटतंय त्यामुळे ती पण मान डोलावते. आणि आता या प्रकरणाशी मुळाशी जायचं म्हटलं राहुल कसा गप्प बसेल. मग राहुल म्हणतो नाही नाही दादा, हे बघ मला काय वाटतं, आज तुझा दिवस आहे ना, तर तू दिवस मजा कर, तू चिल कर असं म्हणून तो सांगायचा प्रयत्न करतो. एवढा मोठा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालाय तुला, सो यू एन्जॉय. जे काही त्या मुलांचं किंवा त्या गुंडांचं बघायचंय, ती माणसं कोण होती, ते असं का केलं, हे सगळं ना मी शोधून काढतो, मला फक्त 2 दिवसाचा वेळ दे असं म्हणून राहुल सांगतो. मग नैना पण लगेच हो हो म्हणून मान डोलावते, कारण हे सगळं त्यानेच केलेलं आहे, तिला माहिती आहे. त्यामुळे बाकीचे सगळे खुश होतात. आबा म्हणतात बरं करा, रातच्याला गोडधोड काय करणार आहेस, निमित्त बघ केवढं मोठं आहे. मग अद्वैत म्हणतो आबांना गोड खाण्यासाठी ना फक्त निमित्त हवं असतं असं म्हणून सगळेजण इथे हसतायत. मग कला सुद्धा इथे खुश होऊन हसते आणि यांची इकडे चर्चा चालू आहे. तोपर्यंत सोहमचा फोन वाजतोय. सोहम निघून जातोय. कला विचारते तुम्हाला काय हवंय गोड. मग आबा म्हणतात काय ते रबडी कर रबडी, ते ड्रायफ्रूट वगैरे घालून. मग इथे आणि मग असं सगळे हो हो म्हणतात. तर सोहम आतमध्ये इकडे फोन घ्यायला इकडे आला आणि त्याच्या पाठोपाठ इकडे काजू पण आले बरं का. काजल सुद्धा त्याच्या मागे मागे येते आणि ती त्याला थांबवते, तर तो थांबत नसतो. तर काजल त्याला काय म्हणते बघूया आता. सोहम तू असा का वागतोयस आपल्याशी. सोहम म्हणतो असा म्हणजे. मग काजल म्हणते आपल्याला माहिती आहे की आपल्यात काही गोष्टी ठीक नाही आहेत, पण मग तो म्हणतो तुझ्या भावना बदलल्यास म्हणून तू माझ्याशी बोलायला आलेस का. तर काजल म्हणते नाही, म्हणजे म्हणून आले नाही आहे मी बोलायला, पण हे बघ मला असं वाटतंय, मला असं एवढंच सांगायचं की आपण मित्र म्हणून राहू शकतो ना, मित्र म्हणून बोलू शकतो असंही ते ती पटवायचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत आता संगीताचं लक्ष जातं की काजल तिथं नाहीये आणि मग ते काजू दिसेना झाले, कुठं गेले कोणास ठाऊक असं ती बाबांना म्हणते. मी आलेच जरा बघून जरा असं म्हणून बाबांना सांगते. आणि मग तिच्या मनात विचारतो सोहमराव बी दिसेना झाले, म्हणजे कुठं गेले हे असं म्हणून. आणि आता ती संगीता निघून जाते काजू कुठे बघायला. तर आबा इथे सांगतात हे बघा फक्त मी आज 2 वाट्या खाणार आहे आणि आता संगीता पळत पळत येते. तोपर्यंत इकडे काजू आणि सोहम दोघं जण तिला बोलताना दिसत आहेत. सोहम काजलला सांगतोय की मला मित्र म्हणून राहण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, मला तुझ्याबद्दलच्या भावना आहेत त्या वेगळ्या आहेत आणि त्या तुला माहिती आहेत, तुझं जर मत बदललं तर आपण बोलूया असं म्हणून तो सांगतो. आणि तोपर्यंत इकडे काजू काजू असं म्हणत संगीता येते आणि ती म्हणते की म्हणजे सोहमराव मला जरासं काम आहे, म्हणजे आम्हाला जरासं काम आहे, जरा जायचं आहे. चिडलेली आहे संगीता काजलवर भरपूर, ती अक्षरशः तिला ओढत घेऊन जाते. आई म्हणून तिची काळजी सुद्धा बरोबर आहे प्रेक्षकांनो, पण हे नेमकं नात्यांचा उलगडा कधी होणार
होणार हे सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इथे आता कला लागलंय, अद्वैत तिला मलम लावतोय. दुखतंय म्हणून कला ओरडत असते. अद्वैत म्हणतो कळ बरं होण्यासाठीच लावतोय ना मी, असं म्हणून पुढे सांगतो जरा हळू लाव ना, माझ्या डोक्यात कळ चालले. म्हणजे काहीतरी काय बोलतेस, त्यासाठी डोकं असावं लागतं असा कलाला अद्वैत म्हणतो. आणि मग बावळट आहेस का तू, डोकं फिरल्यासारखी कशी वागत असते तसं परत म्हणतोय. मग कला म्हणते चांदेकर एक तर मला डोकं आहे किंवा नाहीये हे पहिल्यांदा ठरव. कधी म्हणतोस मला डोकंच नाहीये, कधी म्हणतो फिरलंय म्हणून. मग त्याच्यानंतर अजून तो गप्पा बसतेस, जरा दे इकडे, सगळं स्प्रेड करून टाकलंस. आणि मग परत तो मलम इथे व्यवस्थित करतो आणि म्हणतो आता इकडे तिकडे हात लावू नकोस. थँक्यू म्हणते कला अद्वैतला. आणि मला जरा ती ट्यूब दे ना असं सांगते. झालं ना आता लावून, आता कशाला पाहिजे. मग कला म्हणते अरे माझ्या पाठीला पण लागलंय. मग कला ती मलम घेऊन इकडे आरशाजवळ उभी राहते पाठीला लावायला, पण तिचा हात दुखतोय ना, त्यामुळे तिला पाठीला लावता पण येत नाहीये. करते. मग अद्वैत म्हणतो जमत नाही तर कशाला करते, दे इकडे असं म्हणते. मग कला म्हणते अरे पण पाठीला पाठीला अद्वैत ओरडतो. आणि मग सांगतो ते केस पुढे घे जरा असं म्हणून सांगतो, केस व्यवस्थित कर वगैरे सांगतो. मग कला घेत असते तर ती म्हणते तुमचे थांब तू काय करू नकोस, मी करतो असं म्हणून तिचे केस वगैरे सगळे असे व्यवस्थित एका साईडला करतो आणि ते छान असं मलम लावतो. तर कलाच्या मनामध्ये गाणं चाललंय, तूच आज ही तूच उद्या, तू सावली या दिशा असं म्हणून म्हणजे वाट होती. कलाच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू आहे. ती स्वतः फक्त हसती आरशात बघून गोडच. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे झालं म्हणून सांगतो अद्वैत आणि म्हणतो आता केस पुढेच ठेव नाहीतर केस खराब होतील. मग कला म्हणते तेवढं कळतं मला. अशा पद्धतीनं मलम तरी लावून झालेला आहे. अद्वैत तिकडे लगेच की म्हणजे जास्त काही बोलत नाही आणि आपलं काम करायला जातो. तर कला इकडे हसते आणि मग अद्वैत म्हणतो काय गरज आहे गं तुला सतत पुढे पुढे करायची, मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा निघायचं होतंस ना माझ्याबरोबर. तर कला म्हणते काय म्हणालास तू. मग इकडे कला अद्वैत लगेच म्हणतो मी म्हटलं मी जेव्हा शुद्धीवर आलो होतो तेव्हा माझ्याबरोबर तू यायचं होतंस. कला कसली गप्पा बसेल. कला म्हणते एक मिनिट चांदेकर, तुला शुद्ध आली नव्हती तर तुला शुद्धीवर आणलं होतं, तेच ते नाही, फरक आहे त्याच्यामध्ये असं म्हणून सांगतो. मग अद्वैत म्हणतो होय बरं बाबा असं म्हणतो. मेल सेंड झाला, लॅपटॉप बंद करतो, चल आता झोपायचं आहे ना असं आणि विचारतो तो. आणि मग कला 2 मिनिटं त्याच्याकडे बघतच उभी राहिली. आणि अद्वैत म्हणतो काय झालं बघतेस काय अशी. मग कला म्हणते मला गादी घालून दे ना प्लीज. मग कला अद्वैत म्हणतो काय आता तुला गादी पण मीच घालून द्यायची, तुला मलम पण मीच लावायचं, तू इकडे तिकडे ते मलम लावतेस काय नाही हेच बघायचं. इतर वेळी म्हणत असते ना सगळी कामं मी स्वतः करू शकते म्हणून, मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मग हे सुद्धा कर ना स्वतः मॅनेज. मग कला म्हणते ठीक आहे नको मग घालूस, मी करते माझं मी मॅनेज. मग अद्वैत पण गुड असं म्हणतो आणि माणसाने स्वावलंबी असं म्हणतो, माझ्याकडून शिक जरा. मग कला काय करते ना स्वतः जाऊन तिथे बेडवर बसते आणि झोपायला बघते. मग अद्वैत म्हणतो 1 सेकंद तिकडे काय आहे तुझं. मग कला म्हणते आता तू गादी घालून देस नाहीस तर मी मॅनेज करते असं म्हणते. आणि तिथे झोपायला असे आडवी होणार असे तोपर्यंत अद्वैत म्हणतो ठीक आहे घालून देतो गादी, उठ आधी. मग त्याच्यानंतर कला म्हणते गादी तिकडे, आणि मग गादी बिदी अशी आणून देतो अद्वैत. तिथे कपाटातली जाऊन गादी घालतो इथे खाली. आणि मग कला म्हणते बाप रे किती वेळ घालतोयस तू गादी. मग त्याच्यात अद्वैत म्हणतो झालंय जास्ती बोलू नको. मग कला म्हणते सुरकुत्या बघ चालायला लागल्या तुला कधीपासनं. मग अद्वैत म्हणतो छे मला अजिबात चालत नाही सुरकुत्या, पण तूच झोपणार आहेस ना तिथे गादीवर, आणि तू झोपल्यावर काय म्हणजे 5 मिनिटांत ते काय सुरकुत्या पडणारच आहेत त्याच्यावर, आता माझ्या डोळ्यांना सवय झाले. मग कला म्हणते थँक्यू चांदेकर सर असं म्हणते, तुमचे आभार मला एवढी मदत केल्याबद्दल. मग तुम्ही खाली उतरा आणि झोपा, तुमचे पण आभार मानेन मी असं अद्वैत म्हणतो. आणि अशी दोघांची तिथे तुतू मैमे चालले. मग कला सुद्धा इथे खाली झोपायला ते अद्वैत तिकडे जाऊन झोपतो. तोपर्यंत कला काय म्हणते बघा चांदेकर पण एक गोष्ट विसरतोयस तू. मग अद्वैत म्हणतो काय आता. मग कला म्हणते हे बघ तू मी तुझ्यासाठी काहीतरी केलं की तू मला काहीतरी त्या बदल्यात देतोस, तू माझ्यासाठी केलं की मी तुला देते, मग बोल आता काय हवंय. मग कला म्हणते पार्टी. मग अद्वैत म्हणतो ठीक आहे उद्या हॉटेलमध्ये जाऊयात. मग कला म्हणते तू माझ्या श्रीमंतांसारखी पार्टी नको मला माझ्या स्टाईलची पार्टी पाहिजे, दे चल. मग अद्वैत विचारतो म्हणजे कशी. मग कला म्हणते म्हणजे तू कर ना विचार मला कशा पद्धतीची पार्टी आवडेल वगैरे. आणि मग अद्वैत विचार करतोय. कला म्हणते दे मला पार्टी, गुड नाईट चांदेकर असं म्हणते. आणि इकडे जो आडवी होते तर अद्वैत 2 मिनिटाचा विचार करत राहिलाय. बघूया अद्वैत कलाला कशा पद्धतीनं पार्टी देतो.
तर कलासुद्धा इथे आडवी झाली, पण कलाला काही झोप येत नाही आहे. कलाला ते सगळ्या गोष्टी आठवत आहेत. कला एकदम उठून बसते आणि मग ती कशी भांडली असते, माझ्या चांदेकरवर हल्ला केला तर तुम्ही, आता तुम्हाला नाही सोडणार हे ते बोललेलं आठवतंय. आणि संगीता सांगतायत तू जावई बापूंच्या प्रेमात पडली असते, सगळं आठवतंय. आई प्रेम प्रेम चांदेकर हे जे खेळ खेळलेला असतो ते सगळं आठवतंय. आणि मग कला इथे विचार करते की खरंच तसं असेल का असं म्हणून, आणि ती खूप रेसलेस झाली. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. तर काजू कानातले इथे बाहेर ठेवली होती, सी घे असं म्हणून आई द्यायला येते कानातले काजूला. आणि मग आई ओरडते संगीता काजूला, म्हणते काजू तुला स्पष्ट सांगते मी, तुला माझं हे वागणं आवडत नाहीये. बाबांच्या कानावर मी अजून काय घातलेलं नाहीये, पण त्यांना सुद्धा हे आवडणार नाहीये असं म्हणून त्या स्पष्ट सांगतात. काय चालू होतं ग तुझं, सोहमरावांशी बोलायचं नाही सांगितलंय ना तुला, तरी का गप्पा मारत होतीस त्यांच्याशी, काय गरज होती त्यांच्याशी बोलायची. मग काजल म्हणते आम्ही पण हवा पाण्याच्या गप्पा मारत नव्हतो यार, आपण फक्त त्याला एवढं सांगत होतो की आपल्यात मैत्री तरी राहू शकते. मग संगीता ओरडते मैत्री मैत्री मैत्री, काय मैत्री लावलेस, पक्का आहे काय तो तुझा लहानपणापासूनचा मित्र. मैत्री म्हणे मैत्री, ही मैत्रीच भारी पडते, मैत्री करायला जाशील आणि मग हे बघ माझ्या डोसक्याला ताप नकोय सांगून ठेवतो. आई आपलं ऐकून तर घे ना. मी काही ऐकून घेणार नाही, माझ्या डोसक्यावर बसायचं नाहीस, नाही तर मी स्थळ बघून तुझं लगीन लावून देईन असं म्हणून आता सांगितले. मैत्री म्हणे मैत्री असं म्हणून चिडून त्या निघून जातात. बिचारी काजू म्हणते पुढे जाऊन प्रेम होईल या भीती पुढे आता असलेली चांगली मैत्री तोडायची का, असा तिला प्रश्न पडला. या आईला नाहीच समजत आहे. पण तो सोहम, तो पण असाच विचार करतोय, त्यालाही समजत नाही असं इथे ती काजल म्हणते. तर तिकडे सोहम सुद्धा तोच विचार करतोय. सोहम ती आठवतंय की मला तुला एवढंच सांगायचं आहे, आपण मित्र म्हणून राहू शकतो असं काजल जे म्हटलेली ते इथे आठवतंय. सोहम म्हणतो या काजलला कळत कसं नाहीये, एकदा केलेलं प्रेम मागे घेता येत नाही. मनात प्रेम ठेवून फक्त मैत्रीच्या नात्याने राहणं म्हणजे निखळ मैत्रीचा अपमान करणं आहे. या पुन्हा सगळी गुंतागुंत होणार आहे. नाही काही नाही, हे काजल ना मूर्ख आहे आणि काही झालं तरी मी फक्त मैत्री ठेवणार नाही काजलशी असं तो इथे ठामपणे निर्णय घेतोय स्वतःशीच. तर इकडे राहुल रोहिणी समोर रागात फेऱ्या मारतोय. मला कळत नाहीये अद्वैत तिथे पोचला तरी कसा. या कलाला खूप सवय आहे ना पुढे पुढे करायची, आता तिचं काहीतरी करावं लागेल असं तो इथे म्हणतोय. मम्मा तुला सांगतो एवढा टाईट प्लॅन केला होता मी यावेळी, तरी सुद्धा तो फसला आणि याचंच मला आश्चर्य वाटतंय. पण मी त्या दोघांनाही सोडणार नाहीये असं म्हणतो. बघच तू असं म्हणून सांगतोय. मग त्याच्यात रोहिणी म्हणते जाऊ दे रे, एवढं काय मनाला लावून घेतोयस असं आता रोहिणी म्हणत्या. मग तुझा प्लॅन यशस्वी झाला असताना तर मला जरा धक्का बसला असता. तू काय प्लॅन करतोयस आणि शेवटी तो फसतोस, सवय झाली आहे मला आता त्याची असं ती मुद्दाम उचकायचा प्रयत्न करते. आणि रोहिणी म्हणते इनफॅक्ट त्या कला आणि अद्वैतला पण सवय झाली असेल की त्यांच्या वाटेत येणाऱ्या अडचणी आपोआप कशा दूर होतात, नाहीच ना. आणि मग राहुल म्हणतो अगं मग तूच सांग ना काय विचार करू मी. रोहिणी म्हणते अद्वैत समोर बरोबरचा दुसरा धोका आहे ना, त्याला सगळ्यात आधी संपवायचं असं म्हणून सांगते. मग म्हणजे तो सोहम असं राहुल विचारतो. मग रोहिणी म्हणते शाबास. मग राहुल म्हणतो शाबास काय मम्मा, अगं तो सोहमचा काही उपयोग नाही आहे, काही होणार नाही आहे असं म्हणतो. बच्चा आहे तो बच्चा, त्याला फक्त अद्वैतच्या मागे मागे करता येतं आणि पेंटिंग्स काढता येतात बस. पण रोहिणी म्हणते हो, पण जर वेळ आली ना तर ही चांदेकर मंडळी, ही चांदेकर फॅमिली त्यालाच उभं करतील तुझा हक्क डावलून, कळतंय का तुला. कारण सरोजने रोहिणीला म्हटलेलं असतं अद्वैतला पोचायला उशीर होतोय तर चांदेकरांच्या वारसापैकीच तिथे कोणीतरी अवॉर्ड घ्यायला पोचलं पाहिजे वगैरे. त्या सरोज वहिनीच्या नजरेत सुद्धा तू चांदेकर नाहीयेस. अद्वैत नंतर या फॅमिलीतला खरा वारस म्हणून फक्त आणि फक्त सोहम आहे, सोहम असं ती सांगते. त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असो किंवा नसू दे, गरज पडली ना तर ही फॅमिली त्याला बिझनेसमध्ये स्थान देईल. त्यामुळे त्याचे पाय रुजण्याच्या आधी त्याला ना मुळासकट उकळून टाकायला हवं. मग राहुल पण म्हणतो बरोबर बोलतेस तू मम्मा. बिचारा सोहम, फुकटच्या या दोघांचा आता टार्गेट झालाय. बघूया आता सोहमच्या बाबतीत काय काय विघ्न आणून ठेवतात ही दोघं जण. तर आता नेहमीप्रमाणे सकाळ उजाडले, रॉकेट इथे झाडतोय इथे. तर अद्वैत येतात म्हणते रॉकेट. मग अद्वैतला तो रॉकेट सुप्रभात दाजीसाहेब असं म्हणतो. मग काय दमला असेल ना, मग बसा की. म्या लगेच पळत ना जाऊन कॉफी टाकायला सांगतो कलाताईला. मग अद्वैत म्हणते कला कशी पळत कॉफी टाकेल ती. मग म्हणजे रॉकेट म्हणतो म्या पळत जातो
जातो आणि कलाताईला कॉफी टाकायला सांगतो. मग अद्वैत म्हणतो पण कॉफी टाकून का द्यायला सांगतोयस? मग इकडे ते भांड्यामध्ये असं दूध टाकायचं, कॉफी टाकायची आणि अशी ढवळायची. काय दाजी तुम्ही बी लई जोकिंग आहे असं वगैरे म्हणतो. म्हणजे असं तुम्हाला सांगतो ना, आमची कलाबाई ताई ना ते बी करू शकते. बघ अद्वैत म्हणतो हो ते खरं आहे. मग माझं जरा काम आहे रॉकेट, माझा थोडीशी मदत हवी आहे. मग सांगा की मी 2 मिनिटात सगळं लगेच काम करतोय. रॉकेट आहे मी, सांगा म्हणून तुला रॉकेट म्हणतात का? म्हणून तुला असं म्हणजे मग लगेच रॉकेट म्हणतो मी कुठलं बी काम करतोय सांगा की. मग अद्वैत म्हणतो मला सांग तुमच्या ताईला नेमकं काय आवडतं? मग इकडे तुम्ही आवडता. मग त्याच्यानंतर कोणाशी भांडायला आवडतं हा प्रश्न नाहीये. तुझ्या ताईला खायला प्यायला काय आवडतं? कधी पार्टी केली का आयुष्यात तिने? केले तर कशी केले, कुठे केले? मग रॉकेट सांगतो तसं तिला फार आवडत नाही बाहेरचं, म्हणजे खायला नाही आवडतं. खायला की मग त्याच्यानंतर मग अद्वैत म्हणतो हो म्हणूनच ती माझं डोकं खूप खाते. मग रॉकेट म्हणतो काय म्हणालात? मग अद्वैत म्हणतो काय नाही तू बोल. मग रॉकेट सांगतो आत्ता आठवलं बघा मला, म्हणजे कलाताईची ना फेवरेट पार्टी आहे की. मग अद्वैत कसली पार्टी? मग रॉकेट सांगतो हुरडा पार्टी तिला लई आवडते बघा, म्हणजे एकदम भारी. मग हुरडा पार्टी कोल्हापूरची शान, म्हणजे हुरड्यानं भरलेलं असं पान असं म्हणून सांगतो. अहो खरे वाढत होतो की नाही आम्ही तेव्हा हुरडा पार्टी करायचो. हा. आणि आता प्रेक्षकांना उद्या अद्वैतने हुरडा पार्टीची तयारी केलेली आहे कलासाठी. नेमकं काय काय घडणार इंटरेस्टिंग आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये जो केक पडलाय त्याच्या बाजूला इथे उंदीर मरून पडलेत आणि त्याचा वास येतोय. असं ऑफिसमधनं फोन येतोय आणि आबा जेव्हा विचारतात राहुलला की तू त्या गुंडांचा किंवा शोध लावणार होतास, तर त्याच्या चेहऱ्यावर आलेला घाम बघून बाकी सगळ्यांना पण आता टेन्शन आलंय. त्यामुळे राहुलचं पितळ उघडं पडणार का हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि शेवटपर्यंत रिव्ह्यू बघत राहा आणि कमेंट करत राहा आणि बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.